ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 24/4/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला वैजंती माळेमध्ये जर ओवायचं असेल, वैजंती माळाची शोभा बनायची असेल, तर तुम्ही बाबांची आठवण करा. आपल्या स्वतःचा वेळ कुठेही वाया घालू नका. जसा एखादा हुशार विद्यार्थी स्कॉलरशिप घेतो, तर तो आपला एक एक मिनिट दिवसभरामध्ये सफल करतो. कधीही कुठेही वाया घालवत नाही. तसा आपला हा संगमयुगाचा वेळ खूप खूप अमूल्य आहे. तर तो जेव्हा आपण पूर्णपणे सफल करू, तेव्हा आपण वैजंती माळेमध्ये जरूर येऊ. बाबा पुढे विचारतात, बाप आपल्या मुलांना कोणती विनंती करतात? तर बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, चांगल्या रीतीने शिका. बाबांचं नाव रोशन करा. बाबांच्या दाढीची लाज ठेवा. कोणतंही वाईट कर्म आपल्या हाताने होऊ देऊ नका, ज्यामुळे बाबांची निंदा होऊ शकते. सत्य बाप, सत्य शिक्षक आणि सत्य गुरु, सद्गुरूची निंदा होईल असं कधीही काम करू नका. प्रतिज्ञा करा, जोपर्यंत मला जगायचं आहे तोपर्यंत मला शिकायचं आहे. जोपर्यंत शिकायचं आहे तोपर्यंत मला पवित्र जरूर बनायचं आहे. बाबा सांगतात, ही एक गाठ बांधा, दृढतेमध्ये राहा. बाबा गीत म्हणतात, तुम्हे पाके हमने जहान पा लिया. मुलांच्या जीवनामध्ये जेव्हापासून बाबा भेटले, तेव्हापासून मुलं निश्चिंतपणाचा अनुभव करायला लागले. कारण आपल्या सर्वांचा जबाबदार बाबा आहे. आपल्या सर्वांचं ओझं बाबांनी स्वीकारलेलं आहे. बाबा म्हणतात, मैं बैठा हूं ना, तू चिंता क्यों करता है? म्हणून मुलं निश्चिंत झालेले आहे. बाबा म्हणतात की या ठिकाणी तुम्ही काही एकरचे मालिक आहात, काही गुंठ्याचे मालिक आहात. परंतु ज्यावेळेस तुम्ही सत्ययुगात जाल, त्यावेळेस पाचही प्रकृतीचे तत्व देखील तुमचे असणार आहे. सर्व पृथ्वीवर तुमचं राज्य असणार आहे. पाचही प्रकृतीच्या तत्वांचे तुम्ही मालिक बनणार आहे. कारण बाबा आलेले आहे विश्वाचे मालिक बनवण्यासाठी. विश्व हे माझं घर आहे. विश्वात जो मुलगा राहणार आहे, राज्य अधिकारी बनणार आहे, तो प्रिन्स प्रिन्सेस बनणार आहे. बाबा येतात आणि मुलांच्या डोक्यावरती लाईट क्राऊन ताज चढवतात. तो लाईट ताज आहे सेवेचा, विश्व कल्याणाचा, आप समान बनवण्याचा. बाबा सांगतात, मी जसा पवित्रताचा सागर आहे, तशी तुम्ही मास्टर पवित्रताचे सागर आहात. मी तुम्हाला रोज ज्ञानरत्न थाळी भरून भरून देत असतो. म्हणून तुम्ही खोट्या कवड्यांच्या मागे आपला वेळ वाया घालू नका. आजच्या कलियुगामध्ये आजचा पैसा हे सर्वस्व जीवन नाहीये. म्हणून बाबा सांगतात की तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या भरपूर मिळणार आहे, अमाप आहे, की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा हिशोब सुद्धा करू शकणार नाही. म्हणून आज जितके ज्ञानरत्न धारण कराल, त्याच्या आधारे तुमचं भविष्य उंच पद प्राप्त होणार आहे. पुढे बाबा सांगतात की यासाठी तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठा. प्रत्येक कर्म करत असताना सर्व शक्तिवान बाबा माझ्या बरोबर आहे अशी स्मृती कायम जागृत ठेवा. पुढे बाबा सांगतात की जसे बाबा सर्व शक्तिवान आहे, तशी माया देखील सर्व शक्तिवान आहे. तिच्यापासून तुम्ही सावधान राहा. कारण माया कोणतंही रूप धारण करून तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करू शकते. कधी मोहिनी रूप घेऊन येऊ शकते, तर कधी एखाद्या साधूचं रूप घेऊन येऊ शकते. कोणत्या वस्तूच्या रूपाने येऊ शकते,
तर कधी धनाच्या रूपाने येऊ शकते, कधी प्रलोभन देऊ शकते. कोणत्याही रूपामध्ये माया येऊन तुम्हाला तिच्यामध्ये गुरफटवण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून बाबा सांगतात, मुलांनो सावधान राहा. दुसरा बाबा सांगतात की ज्या शिक्षणाला तुम्ही स्वीकारलेलं आहे त्या शिक्षणाप्रती तुम्हाला रिगार्ड असलं पाहिजे. जो शिकवत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट असायला हवा, त्याचा तुम्ही सन्मान करायला हवा. जसं बाबांनी उदाहरण दिलं की शाळेमध्ये जात असताना वर्गामध्ये जर शिक्षक आले तर सर्व विद्यार्थी उठून त्या शिक्षकांचा सन्मान ठेवतात. तसं बाबा सांगतात की या ठिकाणी रोज सकाळी सकाळी परम शिक्षक आपल्याला शिकवण्यासाठी येतात, तर किमान आपण वर्गात उठून उभं न राहता किमान वर्गामध्ये शिक्षक येण्याच्या अगोदर वर्गामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. रोज मुरलीला येणं आणि रोज आल्याबरोबर पंक्च्युअल येणं, वेळेवर येणं, हे आहे आपल्या टीचरांचा सन्मान किंवा रिस्पेक्ट. पुढे बाबा सांगतात, मन बुद्धी दुनियापासून फ्री करून तुम्ही सूक्ष्म वतनाचा अनुभव करणारे डबल लाईट फरिश्ते आहात. बाबा म्हणतात, विचार शक्ती, बुद्धीची शक्ती ही व्यर्थापासून तिला फ्री ठेवा. आणि वतन म्हणजे काय, तर तिन्ही लोक, सूक्ष्म लोक, अव्यक्त लोक आणि स्थूल, साकार, आकार आणि निराकार, तिन्ही वतनाचे वेगवेगळे सीन जर तुम्हाला अनुभव करायचे असतील तर बाबा सांगतात, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमची बुद्धी अडकलेली आहे, जिथे जिथे तुम्ही तुमची बुद्धी भटकवलेली आहे, तिथून आता तुमची बुद्धी फ्री करा. जोपर्यंत मन बुद्धी फ्री होणार नाही तोपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेचा अनुभव करू शकणार नाही. बाबा नेहमी सांगतात, योग करत असताना सुद्धा तुम्ही कधी फरिश्ता अवस्था, कधी अशरीरी अवस्था, कधी विदेही अवस्था, कधी कर्मातीत अवस्था, वेगवेगळ्या अवस्थेचा तुम्हाला अनुभव करायचा आहे. यासाठी बाबा सांगतात, तुम्ही हलके राहा, लाईट राहा. मनावरचा सर्व बोज बाबांना एकदा दिला तर तो पुन्हा कधीही वापिस घेऊ नका. पुढे बाबा सांगतात की श्रेष्ठ विचारूपी आसनावर श्रेष्ठ बसून राहा. जितकं आसन श्रेष्ठ तितकी स्थिती श्रेष्ठ राहते. शुभ भावनेचा स्टॉक वाढवत चला आणि व्यर्थ गोष्टींपासून अलिप्त राहत चला. जितक्या शुभ भावना, शुभ कामना तुमच्या स्टॉक मध्ये जमा राहतील तेवढी तेवढी आपली आंतरिक बुद्धी ही व्यर्थापासून फ्री राहील, बोज पासून हलकी राहील. बाबा सांगतात पुढे, तुम्ही खुदाई खिदमतगार आहात ना, तर नेहमी खुदाचे साथी बनून राहा. बाबा तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे, परंतु जर तुम्ही बाबांचे साथी बनून राहिले तरच बाबा त्या मुलांना मदत करू शकतात किंवा मदत देऊ शकतात. बाबा सांगतात, यादने याद येते, प्रेमाने प्रेम खेचतं. तशी जशी तुम्ही माझे साथी बनाल तर बाबा ही आपला साथी जरूर बनेल. ओम शांती.